सलामीची जोडी आपण मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज चला प्रथमेश प्लीज आपण फिल्डिंग सजवून घ्या प्लीज, कारण की खूप उशीर होतोय. दोन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेतलाय. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज जग्गा आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला गणेश. अंपायर्स दोन पंच आपण दोन अंपायर्स राहायचे लगेच, दोन अंपायर्स. चला अंपायर्स या अंपायर्स. चला मॅच आपण स्टार्ट करतोय. इथून जर पाहिलं तर रुपेश आलाय गोलंदाजी मार्कवर. सलामीचा फलंदाज गणेश पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू आडव्या बॅटने केलाय प्रहार. गणेशच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगली बॅटिंग इथून मात्र दर्शवलंय. इथून जर पाहिलं तर थोडस खराब क्षेत्ररक्षण राहिलं मी म्हणेन. प्रथमेश होता त्या ठिकाणी, परंतु चकवा देत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळेस दुसरा येईल का? यस, नो डाऊट. दोन क्षेत्ररक्षक चेंडूला पाहत उभे राहिले. त्यांच्या गॅप मधून चेंडूला पाठवलाय चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. आणखीन जर पाहिलं तर दोन चेंडूवर दोन चौकार. चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. टीम मीटिंग करायची नाहीये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल साठी प्रयत्न आहेत, परंतु जगदीश यांना पुन्हा एकदा रिटर्न पाठवलं. आणि चेंडूवर जर पाहिलं तर रन्स इथून येणार नाही. डॉट चेंडू आलाय. तिसरा चेंडू सारा जर पाहिलं तर कमबॅकिंग होता. खूप चांगला चेंडू.
याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर इथून चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि मैदानाच्या बाहेर पाठवतायत फलंदाजाला. नक्कीच कॉलिंग राहिली नाही दोन्ही फलंदाजाची, तालमेल भेटलं नाही आणि त्याच चुकीमुळे जर पाहिलं तर जगदीश जग्गा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर जाताना. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी जर पाहिलं तर चिराग पाटील, ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये पूर्णपणे इम्प्रेस केलाय आपल्या बॅटिंगने. चांगली बॅटिंग त्यांनी दर्शवले. इथून ही मॅच खूप महत्वाची आहे कारण की आतापर्यंत चिराग यांची बॅटिंग म्हणजेच टीम क्रिशा 11 या संघाची बॅटिंग जर पाहिली तर खूप स्ट्रॉंग आहे आणि धावसंख्या देखील खूप मोठी होते, परंतु कुठेतरी गोलंदाजाचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे दोन मॅच जे हाय स्कोर बनवून देखील नक्कीच हरलेले आपल्याला पाहायला मिळाले. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश सज्ज होत आहेत चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय प्रथमेश. जोपर्यंत चेंडूला पकडेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड आतापर्यंत 9 धावा, 2 चौकार 1 सिंगल अशा पद्धतीच्या धावा आतापर्यंत आल्या आहेत. पुन्हा एकदा कडक प्रहार केलाय परंतु यावेळेस थांबवलंय. इथून जर पाहिलं तर ओव्हरचं होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 9 धावा. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. दोन्ही फलंदाज राहुल गणेशची बॅटिंग आपण पाहिली. गणेशच्या बॅटमध्ये जर विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून पहिल्याच 2 चेंडूवर आले होते, परंतु रुपेश असा एक गोलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता चांगली आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्या गोलंदाजाने पूर्णपणे कमबॅक करून ठेवलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर आशिष आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं. 24 चेंडूचा खेळ आहे. इथून आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू टाकून झाले आहेत. इथून आशिष. फटका चांगला होता परंतु इथून जर पाहिलं तर सरळ चेंडू हातामध्ये. इथे चुकी नाहीये. चांगला झेल आणि चिराग पाटील यांची खेळी संपुष्टात येताना आकडे बाद, फलंदाज बाद होतोय. पियुष आलाय नवीन फलंदाज. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिलं तर सॉफ्ट हँडने फक्त नक्कीच बॉलिंग एंड कडे नक्कीच आपल्याला पाहायला लेग पायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होते. पुन्हा एकदा गणेश. थोडस फिल्डिंग मध्ये तफावत करतायत. नक्कीच आपण पाहतोय ऑफसाईड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईड मधलं 4 ठेवले. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण सनी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. चेंडूला अडवलंय. चांगला संघ आहे प्रथमेश शनी त्यानंतर रुपेश आपण पाहतोय एका बाजूला. इथून आपण पाहतोय चकवा दिलाय पुन्हा एकदा चेंडूने आणि इनटू द बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय चेंडू. चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला. अपसाईड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला फलंदाज गणेश यांनी आणि नक्कीच प्रथमेश कुठेतरी अडवायचा प्रयत्न केला होता परंतु निश्चित चेंडू जर पाहिला तर निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकंदरीत 14 धावा. हो यावेळेस बॅटर वेगाने फिरवली होती परंतु संपर्क झाला नाही. चेंडू थोडासा स्लोवर आला आणि त्याचमुळे हा चेंडू नक्कीच लेग बायच्या रूपाने सिंगल रन्स काउंट केली गेली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा. आतापर्यंत 15 धावा झाल्यात. पॅनल नंबर सी चालू आहे. अजूनही पॅनल नंबर डी चा मॅच जे आहेत ते नक्कीच बाकी आहेत. इथून आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू
पुन्हा एकदा पाठवला गेलाय आणि या चौकारांनी धावसंख्या 4ने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 19 धावा, 29 रन्स, सॉरी 19 धावा स्कोर कार्ड वरती, 19 रन्स ऑन दी बोर्ड. इथून आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कंप्लीट होत आहेत. गोलंदाज जर पाहिलं तर ओमकार पालव आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार पालव, ऑफ कट, लेग कट, नक्कीच ओमकार पालवच्या हातातून आपल्याला पाहायला मिळेल का? इथून जर पाहिलं तर जी धावसंख्या झाली आतापर्यंत स्थिरावून ठेवलंय पूर्णपणे 19 या आकड्यावर. यावेळेस पहिला चेंडू, बॅटची हलकीशी एज लागते, चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. धावसंख्या 1ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. आतापर्यंत 2 षटक कंप्लीट केले. 2 षटकामध्ये 20 धावा बनवल्या आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा कडक प्रहार समोरच्या दिशेने, अगदी चिराग पाटीलच्या बॅनरला हा चेंडू नक्कीच भेदून आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय आणि चेंडूवर मिळालाय 4 धावा. ओंकार आपण पाहतोय 4ने वाढते. धावसंख्या 24 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू या षटकातील. देखील चेंडू थोडासा बॅकफुटला गेला होता, चांगला खेळायचा होता, परंतु चेंडू निर्धाव आलाय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. फुल टच चेंडू, याला अगदी दिशा दिली होती, परंतु चेंडू जर पाहिला तर सीमारेषे पार जाईल, चौकार जाईल. सनीने प्रयत्न चांगले केले होते चेंडूला थांबवण्यासाठी, परंतु चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून जर पाहिलं तर या चौकारांची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जाते 28 धावा. 28 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा, हो सोडलाय चेंडूला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर डॉट आलाय. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस बॅटची एज आणि विकेट मिळेल. नक्कीच पियुष या ठिकाणी जर पाहिलं तर बाद होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 28 या आकड्यावर. इथून आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गंगाराम. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर थोडस बॅकफुटला गेलं होतं, चांगला फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने, परंतु बॅटची कडा लागते आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. इथून जर पाहिलं तर गंगारामचा एक पहिला चेंडू खूप चांगला राहिला मी म्हणेन. अजूनही 5 चेंडूवर वार तर होणार, परंतु कशा पद्धतीने वार होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे.
दुसऱ्या बाजूला विकास आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वार करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा गडी या ठिकाणी नक्कीच गमावतोय. ऑक्स विकेटच्या रूपाने इथे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 रन्स, 29 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा गंगाराम आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर हर्ष आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पण इथून गणेशला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. फटका चांगला सजवलाय, एकच रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर एक धावेने धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 30 धावा. तीन चेंडू आतापर्यंत झालेत. यानंतर होणारा सामना दोन संघाचे कर्णधार आपण नवीन क्रांती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आर्य वॉरियर्स. नवीन क्रांती आणि आर्य वॉरियर्स आपल्याला विनंती आहे की आपण या. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 30 धावा झाल्यात. 30 धावा. चला 2 मिनिटं फक्त बाकी आहेत तुमचे प्लीज. ओमकार जुना चेंडू असेल तर प्लीज द्या. ओमकार चला या लगेच 2 मिनिटांमध्ये आपलं जे 3 चेंडू टाकायचे ते लगेच टाकून द्या प्लीज, विनंती असेल. यावेळेस आपण बघतोय गंगाराम यांनी चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत. 3 चेंडू टाकलेत, 3 चेंडू मध्ये 2च धावा दिल्यात, एक गडी देखील बाद केलाय. आता मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टॅप केलाय चेंडूला परंतु यावेळेस चौकार आहे. इथे 4 धावा येत आहेत. सीमाच्या बाहेर जाऊन नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी जंप घेतली होती आणि त्याचमुळे पंचांच्या ते नजरेत आलं आणि तिथून आपण पाहतोय चौकार आहे. चांगला अडवला होता परंतु आतमधून जर ड्राईव्ह लावली असती तर नक्कीच हा चेंडू सिंगल साठी गेला असता. परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा गणेश. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडूला थांबवलंय. वाह, चांगले क्षेत्ररक्षण. एक रन तर घेतलंय, दुसऱ्याचा प्रयत्न आणि गडी बाद. इथून बाद झालाय तो म्हणजेच गणेश. अजूनही जर पाहिलं तर षटकातील चेंडूचा खेळ बाकी आहे ते म्हणजेच एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट झाल्याने जिंकण्यासाठी रन्स जर पाहिलं तर 36 धावांचं लक्ष असेल. चला दोन संघ करणार या आपण लगेच. एका बाजूला नवीन क्रांती आणि दुसऱ्या बाजूला आर्य वॉरियर्स. नवीन क्रांती आणि आर्य वॉरियर्स. धावसंख्या 35 धावा, 36 धावांचं लक्ष असेल. आर्य वॉरियर्स संघ आलेला आहे. तर आपण पाहतोय टॉस केलं जाईल.
हेड्स कॉल आणि हेड चालाय आपण पाहतोय आणि वॉरियर्स टीम टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल क्षेत्ररक्षण. कसं आज जर पाहिलं तर चांगली टीम तुमची खेळली, मागची मॅच देखील चांगली खेळली, पण समोरच्या टीम मध्ये आता मात्र ही एक नवीन टीम असेल त्यांच्यासाठी काय प्रयत्न असतील? टीम त्याची चांगलीच आहे. आम्ही प्रयत्न करू की कमी रनांमध्ये थांबवू त्यांना आम्ही. एवढी रात्र झाली तरी खेळण्याची इच्छा अजूनपर्यंत जर पाहिलं तर तो जोश आज प्रत्येकाच्या खेळाडूमध्ये आहे. त्याबद्दल काय सांगशील? की खेळच असा आहे की क्रिकेट आहे. क्रिकेटमुळे क्रिकेटसाठी माणूस काही करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. इथून मात्र आपण पाहतोय टॉस जिंकलाय तो म्हणजेच आणि वॉरियर्स टीम आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी नक्कीच स्वीकारलंय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी नवीन क्रांती या संघाला. सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला रुपेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय चेतन. 36 धावांचं लक्ष असेल. 35 धावा झाल्यात, 36 धावांचं लक्ष आहे. आणि चेतन आपण पाहतोय अनुभवी गोलंदाज आहे, ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता आपण पाहिली पहिल्या मॅच मध्ये. परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवर चेतन इथून सफलता प्राप्त करू शकला असता जर हा चेंडू हातामध्ये बसला असता. चांगली फिल्डिंग केली, थांबवलाय चेंडूला, डॉट चेंडू आलाय. नोचा कॉल आणि इथून नोच्या कॉलवर तब्बल मिळतील 5 धावा. चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अशा वेळेस गोलंदाज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जेव्हा आपली टास्क आपण पाहतोय, जेव्हा गोलंदाजी करण्याची पद्धत ज्या वेळेस चुकली जाते तेव्हा गोलंदाज थांबला जातोय, परंतु इथून चेतनने थांबला नाही. तो मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि नो चेंडू आला. यावेळेस चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 6 या आकड्यावर. 6 धावा झाल्या आहेत जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 36 धावांचं लक्ष आहे. यावेळेस कडक प्रहार, प्रथमेशच्या बॅट मधून टॅपचा फटका येतोय, चौकार. 4. चांगला फटका पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅट मधून. आक्रमक प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नोचा कॉल. यावेळेस चिराग पाटील आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल रन्स जरूर मिळेल. उलटा चेंडू, दिशा दिले, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका पाहायला मिळाला आणखीन एक. प्रथमेश आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू येतात त्या चेंडूला दिशा देण्याचं काम करतोय. 4 चेंडू आणि 15 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. इथून जर पाहिलं तर प्रयत्न चालू आहेत चिराग पाटील अँड टीमची की ही मॅच तरी आपण जिंकावं. आतापर्यंत 2 मॅच हरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आणखीन एक टॅपचा फटका, परंतु चेंडूला थांबवलंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिला शेवटची चेंडू शिल्लक आहे का? ओव्हर झाले. 2 नो आले. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. ओके, 15 धावा स्कोर कार्ड वरती. 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस टॅप केलाय, आणखीन एक चौकार प्रथमेशच्या बॅट मधून. चांगला फटका पाहायला मिळाला. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 19 वर जाऊन पोहोचवलंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे हावी होताना 2 फलंदाज, एका बाजूला रुपेश, दुसऱ्या बाजूला प्रथमेश. चांगली बॅटिंग केली त्यांनी. प्रकाश 11 टीम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आनंद धोडी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश 11, इथून आपण पाहतोय गणेश आलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, थोडासा वेग देण्याचा प्रयत्न केला. डॉट आलाय.
नवीन इथून जर पाहिलं तर रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली बॅटिंग करताना. जसा चेंडू आला तसा मात्र टॅप करत चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. लगातार जर 2 बाउंड्री मारतायत तर सुमित यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल रुपेश साठी. हो आता मात्र चुकले. इथून आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रस मिळेल त्या ठिकाणी. रुपेश साठी इथून नक्कीच ऊर्जा उत्पन्न केली. जर 2 चौकार लगावतात लगातार तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुमित कडून आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय रनआउटची चान्स होता आणि सिंगल रन्स मात्र या ठिकाणी घेतली गेली. रुपेश साठी संधी आलाय. इथून जर पाहिलं तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चौकार मारा आणि 1000 रुपये कमवा. सुमित कडून ही ऊर्जा उत्पन्न केले. इथून आज चेंडू वाईटच्या रूपाने नक्कीच दर्शवलाय. 1+1 2 धावा येतील. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने वाढेल. स्कोर कार्ड 27 धावा 27 रन्स. 2 लगातार चौकार रुपेश आपण पाहतोय ज्याला अजूनही संधी आहे. कारण की मॅचचा स्कोर आपण 27 पाहतायत. इथून 2 चौकार मारली तर मॅच जिंकू शकते. परंतु प्रथमेशचा प्रयत्न आहे की मी चौकार मारेन ही मॅच जिंकवेन. इथून आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिले तर 9 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 9. रुपेश कडे संधी आहे. 2 लगातार चौकार मारा आणि मिळवा. ओहो फटका सजवला. यावेळेस कडक प्रहार. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. 1 बाउंड. सीमा रेषे पार जातोय चौकार. अजून एक मारला तर नक्कीच रुपेशच्या खात्यामध्ये येतील 1000 रुपये. इथून आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. चौकार आलाय आणि चौकारानिशी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतील. इथून मॅच स्कोर लेवल झालाय. टॅपचा फटका. आणखीन एक चौकार. मॅच जिंकतोय तो म्हणजेच आज प्रकाश 11 अमोल आनंद धोनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मॅच जिंकताना. आणि चिराग पाटील आपण पाहतोय लगातार 3 मॅच पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाले.